आज आपण वाळवणाच्या पदार्थामध्ये अजून एक पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे गव्हाची कुरडई। 1 किलोच्या प्रमाणात आपण हे कुरडई बनवणार आहोत। हे कुरडई बनवा आणि 1-2 वर्ष तुम्ही साठवून ठेवू शकता, जराही खराब होत नाहीत। मस्त अशा ह्या कुरडया होतात आणि खरंच खूप छान लागतात चवीला, दुप्पट तिप्पट फुलतात आणि एकदा बनवलात ना की तुम्हाला नेहमी असं वाटेल की आपण दरवर्षी बनवावं। एवढ्या जबरदस्त टेस्टी या कुरडया घरी बनवू शकता। तर बघू शकता तळल्यानंतर किती तिप्पट फुलतात या कुरडया, एकदम कुरकुरीत अशा होतात, खुसखुशीत। यामध्ये आपण पापडखार वगैरे काही वापरत नाही आहोत, तरीही कुरडया खूप छान अशा फुलत आहेत। बघू शकता मस्त अशा तेलात घातल्यानंतर। तर या कुरडया बनवण्यासाठी आपल्याला काही टिप्स आहेत ज्या फॉलो करायच्या आहेत, म्हणजे तुमच्या ज्या कुरडई आहेत एकदम परफेक्ट होतील। मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या कुरकुरीत अशा कुरडया बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी घ्यायचं आहे गहू। तर गहू बघा, इथे मी 1 किलो गहू घेतलेला आहे। असा टपोरा आणि असं असा ज्याचा चीक जास्त निघेल असा आपल्याला गहू घ्यायचा आहे। तर इथे मी लोकवन गहू घेतलेला आहे। टपोरा गहू असेल ना तर चीक ही छान निघतो। तर आता हा गहू आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, व्यवस्थित स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला हा जो गहू आहे धुवून घ्यायचा आहे। तर मी 2-3 वेळा हा गहू जो आहे हाताने असा चोळून चोळून धुवून घेते। म्हणजे काय होत, यावरती जो मळ वगैरे बसलेली असते ना, धूळ वगैरे, ती निघून जाईल। तर गहू आपण हा धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचं आहे बरं का। रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला यामधलं पाणी बदली करायचं आहे, म्हणजे आपल्या गव्हाला असं घाण वास येणार नाही। आंबट वास येईल पण घाणेरडा वास येणार नाही। तर रोज सकाळ संध्याकाळ 3 दिवस आपण हे पाणी बदली करणार आहोत। आणि तिसऱ्या दिवशी बघा, आज तिसरा दिवस आहे। सकाळी मी याचं पाणी बदली केलं होतं, आता संध्याकाळ होत आलेली आहे। तर आता काय करणार, हे पाणीही आपण बदली करून टाकायचं आणि एकदा धुवून घ्यायचे गहू। तर हे सर्व जे पाणी आहे मी काढून टाकते। याला ना असा आंबस वास येत नाही आहे। आंबस वास येतो पण असं घाणेरडा जो वास असतो ना कुबट, तो येत नाही आहे। तर गहू आपण धुवून घेतलेले बघू शकता, मस्त असे फुलले गेलेले आहेत गहू। बघू शकता मस्त असं हाताने हलकासा जरी दाबला ना तरी याचा चीक निघून येतोय। आता आपल्याला हा जो गहू आहे ना 2 दिवसातून 2 वेळा धुवून घ्यायचं, नाही तर लक्षात ठेवा खूप घाणेरडा वास येतो। स्वच्छ एकदा चोळायचं पूर्ण असा आणि पाणी बदली करून परत ठेवायचं आणि जास्त उन्हामध्ये वगैरे ठेवायचं नाही, थंड जागेवरती ठेवायचा। आता जो गहू आपण भिजत ठेवला होता तो थोडा थोडा घालून मिक्सर जारमध्ये त्यामध्ये पाणी घालून असं थोडंसं बारीकसर असं वाटायचं, एकदम पीठ करायचं नाही आपल्याला, थोडं दरदरीतच राहायला पाहिजे। म्हणजे काय होईल, जी सालं आहेत ना ती वाटली जाणार नाहीत, म्हणजे आपला जो चीक आहे पांढरा शुभ्र होईल। आता हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे बरं का, लक्षात ठेवा। तर एखादं मोठं भांडं घ्यायचं, त्यावरती गाळणी ठेवायची ही आणि हा चीक आपण गाळून घ्यायचा आहे। आता मी थोडा जसं वाटत जाणार आहे तसा गाळत जाणार आहे, किंवा तुम्ही एक साथ वाटून घेऊन तर एकत्रही गाळू शकता। तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता। तर हा चीक बघा या पद्धतीने गाळून घ्यायचं। वरती बघू शकता किती सालं निघतं आहेत, त्यामुळे चीक गाळून घेणं खूप गरजेचं आहे। याला आपण 2 वेळा गाळणार आहोत, म्हणजे काय होईल, जराही आपल्या चिकामध्ये सालाचं प्रमाण जाणार नाही आणि आपला चीक जो आहे पांढरा शुभ्र होईल। ही गव्हाची सालं टरफलं जे आहेत सालं निघतात भरपूर, त्यामुळे असा दाबून दाबून यामधलं आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे। तर बाकीचा जो उरलेला गहू आहे तोही मी याच प्रकारे वाटून आपण हा सर्व चीक जो आहे काढून घेऊया। बघू शकता खाली मस्त असा चीक जमा होतो आणि हा चीक आपण परत वापरणार आहोत थोड्या वेळाने। तर बाकीचा जो गहू आहे यामध्ये परत थोडं थोडं पाणी घालून मी, आणि पाण्याचं प्रमाण असं काही नाही, जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही। तर हा सर्व जो गहू आहे आपण थोडा थोडा असा करून गाळून घेतला ना की आपल्याला सोपं पडतं, एकसाथ करायलाही भारी पडतं, हळूहळू, किंवा तुम्हाला जसं सोपं पडेल तसं पद्धतीने करू शकता। तर चीक बघा आपला हा गाळून झालेला आहे आणि ही जी सालं आहेत, एवढी सालं निघालेली आहेत, याचा आपण वापर करणार आहोत परत। तर काय करायचं आहे, का मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ही जी सर्व सालं आहेत गव्हाची ती पूर्ण यामध्ये घालायची आहेत आणि हाताने असं कुस्करून यामध्ये जो चीक उरलेला असेल, राहिलेला असेल, तो आपण परत काढून घेणार आहोत, म्हणजे कुठेही वेस्टेज व्हायला नको। तर हाताने मस्त असं थोडा वेळ असं दाबून दाबून जर तुम्ही यातलं चीक काढलात ना, उरला चीकही निघून येतो। तर 5 मिनटं हे असं करायचं, हाताने चांगलं असं दाबून दाबून यामधला चीक जो आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे आपला चीक जराही फुकट जात नाही। व्यवस्थित आपण असं हाताने एकदम हाताने प्रेशर देऊन दाबून घ्यायचं आहे। आता साले बाजूला काढून ठेवल्यानंतर हा जो चीक आहे आपल्याला गाळून घ्यायचा आहे। यामध्ये पाण्याचं असं काही नाही की एवढंच पाणी पडलं पाहिजे,
पाणी तुमचं कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. ही बघा अजून एवढी सालं होती ही आता आपण काढून घेऊया. आता हा चीक जो आहे परत आपल्याला एकदा गाळून घ्यायचा आहे. तरी सालं आता आपण टाकून देणार आहोत, त्याचा मी काही वापर करणार नाही आहे. तर साले आपली काढून झालेली आहेत. परत आता या चाळणीवरती मी एक कपडा बांधणार आहे. सुती कापड घ्यायचं पातळ जे असेल, ज्याने आपण व्यवस्थित हा चीक जो आहे काढू शकतो. किंवा मग पीठ चाळायची चाळण असते ना, तीही तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जसं सोपं पडेल तसा हा तुम्ही चीक एकदा गाळून घ्या नक्की. कारण वस्त्रगाळ केल्यामुळे काय होतं, यामध्ये जे बारीक बारीक सालीचे कण असतात ना, ते निघून जातील आणि आपला चीक जो आहे पांढरा शुभ्र होतील. कुरडया आपल्या पांढऱ्या शुभ्र होतील. तर ही लालसर वगैरे होणार नाहीत. त्यामुळे ही काळजी करणं खूप गरजेचं आहे. तर हा जो चीक आहे मी असं या पद्धतीने कपड्याने गाळून घेते. तसं मी तुम्हाला सांगितलं कपड्याने गाळू शकता किंवा मग पीठ चाळायची चाळण असते त्यानेही गाळू शकता. असंही केलं तरी पटकन होतं, कारण पातळ आहे ना, त्यामुळे हा जो चीक आहे व्यवस्थित गाळला जातो. फक्त लक्षात ठेवा कपडा जो आहे पातळ पाहिजे. तर हा बघा एवढी साले आपली निघालेली आहेत, एकदम बारीक असतात ती, त्यामुळे ही काढणं खूप गरजेचं आहे. आता हा कपडा आपण बाजूला करून ठेवूया आणि आपला हा जो चीक झालेला आहे तो आपल्याला रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे जो चीक आहे आपल्याला व्यवस्थित मिळेल. थोडा हलका मिक्स करून घेऊया आणि याला आपल्याला जो चीक आहे एकदम पांढरा शुभ्र होण्यासाठी आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे. ते काय म्हणजे हा चीक आपल्याला पांढरा शुभ्र करण्यासाठी आपल्याला एक छोटासा ना तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे. होऊ शकतं एकदम छोटा तुकडा घेतलेला आणि याचे ना 4-5 फेरे मारायचे, जास्त नाही. कुरड्या आपल्याला चांगल्या पांढरे शुभ्र होतात. नाही करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर हे बघा आपण तुरटी फिरून झालेली. आता याला रात्रभर आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. जराही हलवायचं वगैरे नाही, म्हणजे काय होईल पाणी वरच्यावर राहील आणि चीक आपला खाली बसेल. तर बघू शकता दुसऱ्या दिवशी मी सकाळी आपण आता हा कुरड्या बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत. आता हे जे पाणी आहे काढून टाकायचं आपल्याला. तर अलगद न हलवताच वरच्यावर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. जेव्हा यामधलं बघा असा चीक यायला लागेल तेव्हा आपल्याला थांबायचं आहे. तर आता चीक यायला लागला आहे, म्हणजे मी आपण इथे थांबलेलं आहे आणि बाकीचं सर्व जे पाणी आहे काढून टाकलेलं. आता हा जो चीक असतो ना रात्रभर आपण ठेवल्यामुळे काय होतं तळाला जाऊन घट्ट बसतो. तर काय करायचं आपल्याला थोडा वेळ असं ना, जरा 10 मिनटं लागतात तुम्हाला फोडण्यासाठी. चमच्याच्या साह्याने किंवा हाताने तुम्ही हा चीक जो आहे मोकळा करून घ्यायचा आहे. थोड्या वेळाने बघा लगेचच असं पातळ व्हायला लागतं. थोडा हलका हलका साईडने आपण असा फोडून घ्यायचं आहे. थोडं चिकट असतं ना हा चीक, त्यामुळे तळाला खूप घट्ट जाऊन बसतो आहे. तर हे काम एक तुम्हाला करावं लागतं. हे बघा चीक मी पूर्णपणे सोडून घेतलेला, एकदम मस्त पांढरा शुभ्र असा आपला चीक तयार झालेला आहे. आता हा चीक आपल्याला मापून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळेल. तर एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्याने चीक आपण हा मापून घेणार आहोत. तर जेवढं चीक झालं आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जर पाणी जास्त झालं तर तुमच्या कुरडया बिघडतात. त्यामुळे पाण्याचं प्रमाण परफेक्ट पाहिजे आणि चिकाचं जेव्हा आपण पाणी काढतो तेही बरोबर काढलं पाहिजे. जास्त पाणी त्यामध्ये ठेवायचं नाही आहे. तर बघा आता जेवढा चीक होता तेवढंच मी इथे पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण एका मोठ्या कढईमध्ये गरम करत ठेवणार आहोत. गॅस फास्ट ठेवते आणि चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला या पाण्याला. तर झाकून आपण एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर बघू शकता आता पाणी उकळायला लागलेलं आहे. यामध्ये आपण जे पाणी आहे 1 कप पाणी बाजूला काढून ठेवूया, म्हणजे काय होतं आपल्याला त्याचा पुढे वापर करता येईल. आता यामध्ये चवीनुसार घालूया मीठ. तर एक मोठा आणि चमचा आणि थोडा अर्धा चमचा असं 1.5 चमचा मी मीठ घातलेला आहे. आता हे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता काय करायचं एखादं लाटणं वगैरे घ्यायचं आणि एका साईडने चीक सोडायचं आणि एका साईडने लाटण्याने असं त्याला गरगर फिरवत राहायचं. म्हणजे काय होईल चीक एका साईडलाच बसणार नाही, खालच्या तळाला घट्ट होणार नाही. व्यवस्थित यामधले जे गुठळे आहेत फोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता यामुळे काय होतं 2 जर माणसं असली ना तर बरं पडतं, म्हणजे एक जण चीक ओततं आणि एक जण फटाफट फिरवत आहे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. तर गॅस एकदम मंदवरती ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती आपण ह्या गुठळ्या ज्या आहेत फोडून घ्यायच्या आहेत. थोडा पेशन्स ठेवावा लागतो, पण रिझल्ट तुम्हाला 100% मस्त भेटणार आहे. एकदम परफेक्ट अशा तुमच्या कुरडया तयार होणार आहेत. गॅस मंद आहे. आता हे आणि चीक टाकल्यानंतर ना जसं जसं घट्ट होत जातं ना तसं तसं फिरवणं तुम्हाला खूप म्हणजे असं त्रासदायक वाटेल, जड पडतं. पण एकाला कढई पकडायला सांगायची आणि एकाने असं घर फिरवायचं, म्हणजे चीकमध्ये गुठळ्या होत नाहीत. हे बघा मस्त एक साईडने छान असं फिरून घेतलेलं आहे. आता चीक खूप घट्ट झालेला आहे, तर लाटणं काढूया आणि आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया.
त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वर खाली करायचं म्हणजे चीक आपला एकसमान शिजला जातो. तर गॅस एकदम मंदवरती ठेवलेली आहे. गॅस इथे फास्ट ठेवायची नाही, नाही तर खाली लागू शकतं. एकदम मंदवरती ठेवल्याने आता आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. तर काय करायचं, पाण्याचा हात घ्यायचा आणि हा असं चीक एकसमान करून घ्यायचा. व्यवस्थित दाबून दाबून ठेवायचा म्हणजे व्यवस्थित वाफला जाईल. याला कमीत कमी 5 मिनटं आपण आधी ठेवायचं, परत 5 मिनटांनी चेक करायचं. वर खाली करायचा म्हणजे व्यवस्थित चीक शिजला जाईल, नाही तर काय होईल वरच्यावर तसाच राहील, खाली लागेल वगैरे. त्यामुळे मस्त व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि परत 5 मिनटं याला आपण वाफत ठेवणार. असं 2 वेळा करायचं म्हणजे व्यवस्थित चीक वाफला जातो. तर हे बघा, असं पाणी लावून परत एकसमान दाबून परत हा चीक वाफत ठेवणार आहोत आपण. परत 5 मिनटांनी चेक करूया. तर बघू शकता चीक आता खूप घट्ट झालेलं, छान अशी चकाकीही आलेली आहे. जसं चकाकी येईल ना म्हणजे तुमचा चीक शिजत आलेला आहे. तर आता चेक करूया. ओला हात करून घ्यायचा. तर बघा हाताला थोडंसं चिकटतं आहे म्हणजे आपलं चीक अजून झालेलं नाही. त्याला अजून 2-3 मिनटं आपण परत शिजत ठेवूया किंवा 5 मिनटं ठेवायचं. गॅस एकदम मंदावरती ठेवायची बरं का. 5 मिनटांनी आपण परत चेक करूया. हात ओला करून घ्यायचा चीक एकचं आणि आपण चेक करूया. मस्त चकाकी तर आलेलीच आहे. आपला चीक व्यवस्थित शिजला गेला आहे. चीक शिजला नाही तर काय होईल माहिती आहे, जेव्हा तुमची कुरडई बनवाल ना सुकत जाते, सुकल्यानंतर त्याचा चुरा होईल. त्यामुळे शिजवून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघू शकता आता हाताला आपल्या चीक लागत नाही म्हणजे आपला चीक जो आहे परफेक्ट झालेला आहे. त्यामुळे चीक शिजवणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित. आता इथे मी ना बारीक होलाची जी जाळी आहे ती घेतलेली आहे चकलीच्या साच्यामधली, म्हणजे कुरड्या आपल्या व्यवस्थित होतात. जर जास्त जाडवाली घेतलात ना दुसरी आहे तर कुरड्या नंतर जेव्हा तळून त्या खूप जाड दिसतील आणि ह्या पातळ कुरड्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि लवकरही वाळल्या जातात. आता हा चीक गरम असतानाच आपल्याला साच्यामध्ये भरायचा आहे चकलीच्या आणि कुरड्या वाळून घ्यायच्या. दाबून दाबून भरायचं म्हणजे काय होईल, आतमध्ये हवा राहणार नाही, व्यवस्थित कुरड्या बनवल्या जातील. नाही तर का आपण जेव्हा कुरड्या पाडायला जाऊ ना तेव्हा वाफेमध्ये हवा असेल तर कुरड्यामध्येच तुटू शकतात. त्यामुळे व्यवस्थित गच्च भरून घ्यायचं आणि आपण ही कुरड्या कॉटनच्या कपड्यावरती पाडायच्या म्हणजे काय होतं, आपल्याला काढायला वगैरे बऱ्या पडतात. तर बघू शकता मस्त पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहेत. तर काय करायचं, बाहेरच्या साईडने आतमध्ये यायचं असं आपल्याला ही कुरडी पाडून घ्यायची आहे. तुमच्याकडे जो साचा आहे त्याने तुम्ही या कुरड्या पाडून घेऊ शकता. तर पटापट आपण कॉटनच्या कपड्यावरती अशा ह्या कुरड्या पाडून घ्यायच्या. 2 दिवसामध्ये तुमच्या कुरड्या ज्या आहेत छान अशा वाळल्या जातात. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर फॅनवरती वाळवा आणि मग नंतर थोडा वेळ असं म्हणजे उन्हामध्ये ठेवलात जेव्हा तुमच्याकडे ऊन येतं तरीही चालतात, काहीही प्रॉब्लेम नाही. पण मस्त अशा आपल्या ह्या कुरड्या तयार होतात. बघा चीक चांगल्या शिजल्यामुळे कुरड्यांना तारही खूप छान येते, जराही तुटत नाही आहेत मध्ये आणि 1 किलो गव्हामध्ये तुमच्या खूप साऱ्या कुरड्या तयार होतात आणि वर्षभर तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही एकट्याच असाल तर थोड्या बनवा. 1-1 किलोच्या 2-2 किलोच्या मस्त आरामात तुमच्या कुरड्या होतात. तर बघा 3 दिवस मी ह्या कुरड्या वाळवून घेतल्या होत्या. माझ्याकडेही काही जास्त ऊन येत नाही, थोडं संध्याकाळच्या वेळेस ऊन येतं जेव्हा मावळतीच असेल. त्यामुळे मग त्या उन्हामध्ये मी ह्या दिवसभर फॅनवरती आणि मग संध्याकाळी उन्हामध्ये अशा वाळवून घेतलेल्या आहेत. 3 दिवस लागले मला वाळवायला. आता ह्या कुरड्या आपल्या तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. आता या एकदम मस्त तापलेल्या तेलामध्ये कुरड्या तळून घेऊ शकता. बघू शकता कुरड्या जशा तेलामध्ये टाकतो ना तिप्पट फुलतात ह्या कुरड्या आणि मस्त लागतात. बिना पापड खार वगैरे वापरल्या कुरड्या चविष्ट लागतात. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायचं बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघू शकता सर्व ज्या कुरड्या आहेत मस्त अशाच फुलतात आणि खरंच चवीला खूप भारी लागतात. बाहेरून विकत आणणं खूप महागाईत पडतं. त्यापेक्षा जर तुम्ही असे थोड्या प्रमाणात घरी बनवलात ना तर खरंच मस्त काम होतं आणि पावसाळ्यामध्ये ना मस्त खाण्यासाठी लागतात. तर नक्की बनवा आणि मला सांगायचं तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय. तर ह्या अशा वर्षभर टिकणाऱ्या आपल्या फुगलेल्या आपल्या कुरडया आहेत तयार. बघू शकता किती मस्त पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत आणि असे डबल टिब्बल फुललेले आहेत. एकदम कुरकुरीत होतात आणि जास्त